राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य जयसिंग राठोड हे होते, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर निरंजन केशवे, श्री रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशीराम गुरनुले, श्री जगदंबा विद्यालयाचे प्राचार्य विश्वास जाधव, विस्तार अधिकारी आत्राम, नगरसेवक सागर महामुने, माजी सभापती वसंत कपाटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी व पद्मा गिरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर व पत्रकारांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, डॉक्टर निरंजन केशवे, प्राध्यापक तुळशीराम गुरनुले, प्राध्यापक विश्वास जाधव, वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, ईसा सय्यद, आत्राम व राठोड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची कास धरून यशस्वी होण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या संस्थेतून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अंबुलकर यांनी तर सूत्रसंचालन के.पी. वाकोडे यांनी केले. ए.एल. रामटेके यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य पोद्दार यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व सेवक आदींनी प्रयत्न केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.